शहराच्या एका गजबजलेल्या कोपऱ्यात बसलेल्या चहाच्या टपरीवर रोज एक तरुण येत असे. नाव होतं वैभव. साधा, शांत आणि विचारात हरवलेला. टपरीवाला सुद्धा म्हणायचा, हा मुलगा रोज येतो, पण त्याच्या डोळ्यात कायम काही हरवलेलं असतं. वैभव एकेकाळी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टॉप करणारा मुलगा होता. त्याचं स्वप्न होतं मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करण्याचं. पण नियतीला हे मान्य नव्हतं. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात त्याला श्रेया भेटली. डोळ्यात जिवंतपणा, हसण्यात निर्मळपणा. दोघांमध्ये गप्पा, एकमेकांची काळजी आणि नंतर प्रेम. श्रेया त्याचं विष झाली. ती म्हणायची, तू किती गोंधळलेला असतोस, पण जेव्हा तू माझ्याकडे बघतोस, तेव्हा मला जगायला बळ मिळतं. त्यांच्या नात्याचं काहीतरी निराळं होतं. शब्दांपेक्षा नजरा बोलायच्या आणि स्पर्शापेक्षा एकमेकांच्या उपस्थितीने समाधान मिळायचं. कॉलेज संपलं. वैभवची नोकरी लागली मुंबईत. श्रेया मात्र तिच्या वडिलांच्या आग्रहामुळे परत नागपूरला गेली. दोघं दूर झाले, पण संवाद टिकून होता. रोज रात्री फोन, चॅट्स, आठवणींचा खेळ. पण हळूहळू वेळ अडवायला लागली. कामाच्या धावपळीतून सुटलेली थोडीशी श्वासाची जागा दोघांनाही मिळेनाशी झाली. एक दिवस श्रेयाचा फोन आला. वैभव, बाबा माझं ठरवलंय. एका डॉक्टर मुलाशी. मी नाही म्हणू शकले. त्या एका क्षणात वैभवचं आयुष्य थांबलं. फोनच्या दुसऱ्या टोकावर तो काही बोलू शकला नाही. श्रेया रडत होती. पण तो फक्त गप्प होता. त्या रात्री त्यानं कुणाशीच बोललं नाही. आणि त्यानंतर अनेक रात्री त्यानं नोकरी सोडली. काहीही कारण न सांगता तो पुन्हा पुण्यात परतला. आई वडील गोंधळलेले, मित्र हवालदिल. पण वैभव केवळ जगत होता. न वागत, न काही मागत. त्याच्या आयुष्यात आता फक्त शून्य होतं. आणि त्या शून्याच्या मध्यभागी होतं श्रेयाचं नाव. काही महिन्यांनी समजलं, श्रेयाचं लग्न झालं, ती परदेशात गेली. ही बातमी त्याला हसवली, कारण आता त्याचं दुःख सवयीचं झालं होतं. एक दिवस संध्याकाळी तो चहाच्या टपरीवर बसलेला असताना एक लहान मुलगा त्याच्याजवळ आला. म्हटलं, काका, एक गोष्ट सांगा ना. वैभव गोंधळला, पण त्याने विचारलं, कशी गोष्ट हवी तुला? मुलगा हसत म्हणाला, जिथे शेवटी सगळं ठीक होतं. त्या क्षणी वैभव गप्प झाला. त्याचं आयुष्यच जणू या प्रश्नाचं उत्तर शोधत होतं. त्या दिवसानंतर वैभवनं ठरवलं, आता तो जगणार. कुणासाठी नाही, कोणासमोर नाही, स्वतःसाठी. तो पुन्हा एकदा कामाला लागला. स्वतःचा लहानसा स्टार्टअप सुरू केला. बघता बघता काही वर्षांत त्याने आपलं स्वतःचं जग तयार केलं, छोटंसं, पण त्याच्या अस्तित्वाने भारलेलं. एका दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये एक ईमेल आली. तू अजूनही तसाच आहेस का? पाठवणारी श्रेया. ती भारतात परत आली होती आणि तिला त्याच्याशी बोलायचं होतं. त्याच्या मनात क्षणभर हलकं वादळ उठलं, पण नंतर एक शांत विचार आला. मी तिला आज माफ करतो, पण पुन्हा मागे वळणार नाही. ते दोघं भेटले एका कॅफेमध्ये. श्रेया आता स्थिर होती, पण तिच्या डोळ्यांत अधुरी कहाणी स्पष्ट दिसत होती. वैभव फक्त हसला. तुझं अस्तित्व आजही माझ्या आयुष्यात आहे, पण आता त्याचं नाव फक्त आठवण आहे. तो उठला, तिच्याकडे पाहून म्हणाला, आयुष्य वेगात पळतं, श्रेया. आपण वेळेत समजून घेतलं असतं, तर कदाचित आज वेगळं असतं. पण आता जे आहे, तेही खूप काही आहे. गेला, आणि तिच्या डोळ्यातून एक अश्रू गालावर अलगद सरकला. आयुष्य कधी कधी आपल्याला त्या वळणावर घेऊन जातं, जिथे परत वळण्याचं कोणतंच कारण नसतं. फक्त पुढे जाणं आवश्यक असतं. ही कथा आवडली असेल, तर आठवणीच्या गोष्टी मराठी कथाला नक्की लाईक करा. शेअर करा आपल्या खास मित्रांसोबत. आणि हो, अशाच हृदयस्पर्श कथांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या कथेसोबत. तोवर आठवणीत जपा. भावना, माणसं आणि गोष्टी. आठवणीच्या गोष्टी मराठी कथा, जिथे प्रत्येक गोष्ट हृदयाला स्पर्श करते.